तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात स्वतःला काय हवं आहे ते स्वतःला जेव्हा कळत नसतं तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वतःला काय हवंय असतं ते जेव्हा स्वतःलाच कळत नसतं तीच परिस्थिती असते खऱ्या परीक्षेची. परीक्षा असते स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा असते स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची. चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख. जे हवंय ते नाही मिळालं की दुःख होतच, पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होतंय हे माहिती नसेल तर त्याहून जास्त दुःख होतं. कारण दुखणं माहीत असेल तर औषध शोधता येईल. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खत असते, आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते. दोन्हीकडे कोंडीच. खरं तर माणूस दुःखालाही सामोरे जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हे त्या दुःखाहून मोठं दुःख असतं. दुःखाती माणसाला ध्येय ठेवण्यासाठी स्वतःवरती आणि स्वामीवरती निशंक विश्वास ठेवावा लागतो. स्वामी म्हणतात, जो माझ्यावरती विश्वास ठेवेल, भक्तिभावाने माझ्या श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा जप करेल, त्याच्या आयुष्यात येत्या काही काळात मी सदैव प्रत्येक इच्छा जे त्याला हवंय ते मिळेल. मुळात शाश्वत असणं असं काहीही नसतं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, त्यासोबत आपणही बदलायला हवं. बदल हा गरजेचाच, आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवामधून शिकता यायला हवं. बदल स्वीकारायला यायला हवा. माणूस आयुष्यभर आपलं कोण परक कोण हे शोधत राहतो. हो, या छोट्या गोष्टींच्या शोधात नाही तर स्वतः निर्माण करायच्या असतात. स्वामी सांगतात, प्रेम आणि विश्वास काय असतो हे तुम्ही या संदेशाला पूर्ण ऐका, तुम्हाला नक्की स्वामी सांगतील. स्वामी सदैव म्हणतात, तुमच्या आयुष्यात बरेच संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. जेव्हा तुम्ही त्या संकटांचा सामना करायला लागाल तेव्हा तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक वेगळी शक्ती स्वामींकडून मिळणार आहे. स्वामी तुम्हाला त्या शक्तींमध्ये पूर्णपणे विलीन करून पुढे जाण्यासाठी तुम्हाला पूर्णपणे महत्त्वाचा वेळ देत आहेत. स्वामी सांगतात, जो सच्चा स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करेल आणि चॅनलला सबस्क्राईब करेल, सोबतच कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करेल, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना सामोरं जाण्यासाठी स्वामी कायम त्याची साथ देत असतात. आयुष्याच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात फक्त स्वामी तुमची मदत करत असतात. फक्त स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती आपला विश्वास असायला हवा. ज्या व्यक्तीचा स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी त्याची मदत करताना त्याला कायम दिसून येतील. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करताना दिसून येतील. स्वामींनी कधीच तुम्हाला दुर्लक्ष केलेलं नव्हतं, आणि स्वामी कधी तुम्हाला दुर्लक्ष करत सुद्धा नाहीत. जर तुमचा या गोष्टीवरती विश्वास असेल तर याचा अनुभव नक्की येईल. माणूस येतात, माणसं जातात, घटना घडतात, इतिहास रचतात, काळ जातो, वेळ सरते, हातची वाळू सुटून जाते, मग शिल्लक राहते ते काय, हेच उत्तर शोधण्यासाठी एकदा जगून पाहायचं असते. स्वामी भक्तांनो, नजरेला नजर मिळते
तेव्हा आपल्याला बऱ्याच काही गोष्टी समजून येतात. त्याच प्रकारे जेव्हा आपला विश्वास एखाद्यावर पूर्ण असतो पण तो अचानकपणे आपल्याला धोका देतो, तेव्हा जे दुःख होतं ते आयुष्यभर लक्षात राहतं. देण्याची सवय लावून घेतली की आपोआप येणं सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा इतरांचा वेळ असो वा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा असो. दान करायला शिकले म्हणजे या सर्व गोष्टी तुमच्याकडे हळूहळू यायला लागतील. स्वामी सांगतात, एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही की तुम्ही आयुष्यात काय केलंय. एका ठराविक काळानंतर कोणीही तुमची मदत करेल की नाही या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला विचार पडेल. आयुष्यामध्ये कधी कधी असं वाटतं की लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं, पण मग मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार. माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला वेळ लागतो. ते माणूस काय कामी जे आयुष्यामध्ये फक्त आपल्या सुखात येत असेल आणि दुःखात आपल्याला दिसत सुद्धा नसेल. अहंकार बाजूला ठेवून बोलणं हेतूशिवाय हे नेहमी प्रेम करण्यासारखं असते. पण अपेक्षा किंवा अहंकार या गोष्टी ठेवून जर कोणी बोलत असेल तर ती त्याची गरज म्हटली जाते. मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू भी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धर्तीवर पाठवतो. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून याच धर्तीवर विकतो. पण देवा, लाजिरवाणी गोष्ट हे आहे, तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात. स्वतःसाठी जसे आहात तसे राहा. कोणासाठी चांगले किंवा वाईट होऊ नका. ज्याला तुम्ही पटतात तो कधी तुम्हाला सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडत नाही त्याच्यासमोर जीव ओवाळून टाकला तरी त्याला कदर राहणार नाही. माणसं प्रेम करण्यासाठी आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केलं जातंय आणि माणसांचा वापर केला जातोय. सध्या लोक तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय पाहिजे आहे यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना काय फायदा देऊ शकता, तुम्ही त्यांच्या कामी कधी आयुष्यात येणार की नाही या गोष्टीला विचार करून तुमची मदत करतात. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे. शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे. आपण आनंदात असताना कुणाला तरी आनंदाची गरज आहे हे लक्षात ठेवणं माणुसकीचं पहिलं लक्षण आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या असतात. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहेत, कारण त्यांच्याशिवाय व्यक्ती पुढे जाऊ शकणार नाही. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नको. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभर ही आनंद देत असेल तर स्वतःची सुखाची अजिबात काळजी करू नको. इतरांना जर तू आनंदित करू शकला तर तुला मी सदैव सुखात ठेवेल. परमेश्वर सदैव म्हणतो, नक्की तुझ्या प्रत्येक काळात तुझी मदत मी स्वतः करेल. होय, विश्वास ठेव स्वामीवरती, विश्वास ठेव स्वामी नामावरती. प्रत्येक वेळेला तुला साथ देणारा मी आहे. स्वामी समर्थ नामाचा जप करून तर बघ, तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक काळात तुला मी मदत करत असणार आहे. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती जर तुमचाही विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव स्वामी नक्की देतील. विश्वास ठेव स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कायम म्हणतात, आयुष्यात दोनच व्यक्ती खूप महत्त्वाच्या असतात. एक तुमचे मन पाहणारा तो ईश्वर आणि दोन म्हणजे तुमच्यासोबत जो खाली चांगला वागतोय तो व्यक्ती. स्वामी कायम बोलतात, स्वतःवरती जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला नक्की मदत मिळेल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कायम तुमची मदत करत असतात. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती तुमचाही विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करायला विसरू नका.
जेव्हा स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असतो तेव्हा तुम्हाला कसल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामी कायम म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. संकटकाळी मदत फक्त स्वामी करणार आहेत. तुमच्या प्रत्येक वेळेला साथ तुमची फक्त स्वामी देणार आहेत. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची सदैव मदत करत असतात. स्वामी कायम सांगतायत, मी सदैव तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आणि जो स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक गोष्टीत नक्की स्वामी यश देतील. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर त्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि स्वामींना एकदा श्री स्वामी समर्थ असे कमेंट करून नक्की सांगा. स्वामी कायम म्हणतात, जो सच्चा स्वामी भक्त आज माझे दिवसातून कमीत कमी 108 वेळा नाम स्मरण करेल, त्याच्या आयुष्यात त्याची साथ मी सदैव देईल. काही वेळा आयुष्य आपल्याला त्रास देतं, कारण ते गरजेचं असतं. आपण वाईट होतो म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. आणि हे ज्याला कळतं ते आयुष्यात खूप पुढे जात असतो. प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेवर अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधी प्रगती करत नाही. स्वामी सांगतात, स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचे, दुसऱ्याला सुद्धा वेळ काढा, कारण जर ते नसतील तर जगण्याला काही अर्थ नाही. कोणाकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण समोरच्यावरून अपेक्षा ठेवा. आपण किती पूर्ण केले आहेत याची जाणीव असावी. कावळ्यासारखे जर तुम्हाला खालीच राहायचे असेल तर त्यांच्या सोबत राहा, पण जर गरुडासारखे तुम्हाला गगनभरारी घ्यायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि एकटे उडान भरा. आंधळा माणूस एका मंदिरात गेला. मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय, देवाला बघू शकणार का? आंधळा हसत म्हणाला, काय फरक पडतोय, माझा देव तर मला पाहतोय ना. दृष्टी नाही तर दृष्टिकोन नेहमी चांगला असायला हवा. गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही, त्यासाठी सावधान राहा, कारण जास्त गोड बोलणारे माणसं सुद्धा तुम्हाला इजा पोहोचवू शकतात. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. फक्त स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेव. जमवणं तर सगळंच जमते, फक्त आपला स्वतःवरती विश्वास आणि जमवणाऱ्यात ते गोष्ट असायला हवी. चिखलात पाय फसले तर नका नळाजवळ जावे, हे बरोबर आहे, पण न कळत तुम्ही चिखल पाहून पाय धुवून नळाजवळ जात असाल तर ही वाईट परिस्थिती आहे. नाती तयार होतात हे खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे. दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं काही नाही. एकमेकांची आठवण कोणी काढतं किंवा नाही काढत याकडे लक्ष देऊ नका. जेव्हा नात्याचं पोस्टमार्टम केलं जातं तेव्हा लक्षात येतं की हे निभवणारे कमी आणि धोका देणारे जास्त निर्माण केले होते. मुळात शाश्वत असणं काही नसतं. आपल्याला जे हवंय ते करायला जातो तेव्हा लोकांना जे आपला स्वभाव पडतो त्यानुसार आपल्याला नावे ठेवली जातात. हो आणि नाही हे दोन खूप छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, उशिरा का होईना बोलल्यामुळे आणि लवकर का होईना नाही बोलल्यामुळे. त्या काळातील कट्टीबट्टी हे आपल्याला आजही आठवत असेल. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात, फक्त कुणाची तरी साथ हवी असती. जगल्याशिवाय काहीही कळत नसते. तसेच जर तुम्ही एखाद्या गोष्टीला कंटाळून जीव देण्याकडे जात असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही एकदा माघार घ्याल पण ती सवय बनेल. माघारीची पहिली पायरी आणि शेवटची पायरी ही कधी येईल हे सांगता सुद्धा येत नाही. ज्या वेळेला तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जातं. ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्यावेळीही तुमच्यावर प्रेम केलं जाईल. मधल्या काळात तुम्हाला जास्त गरज असते, पण त्यावेळेला कोणीही करत नसतं.
मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष सुरू झाल्यास तुम्ही तुमच्या मनाचे ऐकावे, याने पुढच्याला चांगलं वाटेल. पण जर डोक्याचे ऐकाल आणि बुद्धीचे ऐकाल तर तुम्ही नेहमी फायद्यात राहाल. माझं दुःख पाहून कुणाला हसू यावं, पण माझं हसू कुणाच्या दुःखाचं कारण होऊ नये. हे व्यक्ती जो स्वतःला सांगेल तो पुढे नेहमी जाईल. प्रत्येकाच्या आयुष्यात रथाचे सार्थ करायला श्रीकृष्ण असतोच, फक्त आपल्याला ते माहिती करून घ्यायला हवे. वास्तव स्वीकार नाही. ज्याला जमते तो आयुष्यभर उशिरा का होईना पण प्रगती करत राहतो. स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होत जातं. पुस्तकांची खासियत हीच आहे की ते तुम्हाला बसल्या जागी बऱ्याच जागची सफर घडवतात. चांगल्या लोकांना शोधत बसण्यापेक्षा स्वतः चांगले बना, लोक तुम्हाला शोधत येतील. ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे त्याला कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. काहीही हाती लागत नाही तेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, सर्व काही मिळायला लागेल. स्वामी सांगतात, माझ्यावर ज्याचा विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला मी त्याची साथ कायम देत आहे. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकता. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नाम स्मरणावरती तुम्हाला निशंक सोपवावे लागेल. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे व्हाव्यात असं वाटत असतं. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा स्वतःला सांगा की ती गोष्ट आता कायमची संपलेली आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला आयुष्यात दुसरा योग्य पर्याय कुणीही मिळवून देऊ शकणार नाही. स्वामीवरती जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही नक्की करू शकता. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्या सोबत सदैव उभा आहे. आयुष्याच्या चांगल्या वाईट या दोन्ही संकटांमध्ये तुमची साथ मी स्वतः देत आहे. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी देत असतो. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. संकट समयी साथ फक्त स्वामी देतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्ग फक्त स्वामी दाखवतात. स्वामीवरती जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला साथ हे तुम्हाला स्वामी देतात. स्वामी सदैव सांगतात, मी तुमच्या प्रत्येक काळात सोबत आहे. आयुष्यात चांगले वाईट या दोन प्रकारचे काळ नक्की आले असतील. दोन्ही वेळेला स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्ही त्यांचा सामना योग्य प्रकारे केला असणारच. तुमचा स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांवरची विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामी कायम सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामींनी दिली आणि स्वामी कायम देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा, तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. संकट समयी स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतायत आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. ज्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत त्या नक्की स्वामी करत आहेत. फक्त स्वामी समर्थ म्हणतात, जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करेल, गोष्टी त्यांच्याच मनाप्रमाणे नक्की करेल. स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच करतील असं नाही. काही वेळेला स्वामी अशा गोष्टी आपल्या आयुष्यात देतील ज्या आपल्यासाठी योग्य आहेत. आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी ही योग्य असेल अशी खात्री आपण नाही देऊ शकत, पण जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती आपल्याला स्वामी नक्की देतील. फक्त गोष्ट चांगली असायला हवी. स्वामी कायम म्हणतात, जो स्वामी भक्त माझ्यावरती विश्वास ठेवून निशंक राहील त्याला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला त्याची साथ मी स्वतः देत आहे. स्वामींना मानत असाल, त्यांच्यावरती विश्वास ठेवत असाल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नक्की पाहायला मिळेल. स्वामीवरती विश्वास ठेवा, निशंक सोपवा स्वामीवरती, कारण तेच आपल्या आयुष्याचे खरे चिंतक आहेत. हितचिंतक आहेत. ते आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत असतात. स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी काहीही तुमच्या मनाप्रमाणेच नक्की करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट फक्त स्वामी समर्थ महाराजच करणार आहेत. आपला जेव्हा आपल्या स्वामीवरती पूर्ण विश्वास असतो
स्वामीवरती पूर्णपणे आपण निशंक सोपवतो तेव्हा प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळायला लागतं. स्वामी भक्तांनो, जो सच्चा स्वामी भक्त आहे त्याचा स्वामीवरती पूर्ण विश्वास नक्की असणार. स्वामींना जे मानतात त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांना माहिती असते की आपल्या वाईट काळात फक्त स्वामीच आहेत जे आपली साथ देतात. आपल्या प्रत्येक काळात स्वामीच आपली मदत करत असतात. सच्चा स्वामी भक्त तो नाही जो आयुष्यात एखाद्या चुकीच्या वळणावर जातोय. सच्चा स्वामी भक्त तो आहे जो आयुष्यात स्वामींनी दिलेल्या योग्य मार्गावर जातोय. स्वामी भक्त व्हायला मन लागतं. स्वामी भक्त व्हायला आपलं भाग्य लागतं. त्याच्या भाग्यात स्वामींनी त्यांची कृपा केली आहे, तोच व्यक्ती सच्चा स्वामी भक्त होऊ शकतो. स्वामींचा आशीर्वाद जर तुम्हाला लाभलेला असेल तर तुम्ही आयुष्यात एक स्वामी भक्त नक्की होऊ शकता. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून निशंक सोपवायला हवा. ज्यांचा स्वामीवरती विश्वास असतो त्यांना काळजी करण्याची गरज नसते, कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची मदत हे करत असतात. आपल्या स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. विश्वास ठेवा स्वामीवरती आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थ नामावरती. स्वामी कायम तुमची साथ देतात आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. स्वामी प्रत्येक संकटात सांगतात की मी तुमची साथ सदैव देत आहे. फक्त स्वामीवरती आणि स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामीच करणार. फक्त स्वामी म्हणतात मी सदैव तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी कायम देतोय आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मी वाचवत आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मी नक्की मदत करत आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामीवरती. विश्वास ठेवा स्वामी समर्थ नामावरती, कारण तेच तुमची साथ देताना तुम्हाला कायम दिसतील. संकटसमयी मदत फक्त स्वामी करतील. तुम्हाला जेव्हा आयुष्यात मार्ग सापडत नसेल तेव्हा मार्ग सुद्धा स्वामी दाखवतील. विश्वास ठेवा स्वामीवरती, कारण प्रत्येक संकटात साथ तेच देतील. स्वामी सांगतात अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्या अडचण्यांचा सामना जो करू शकतो तो नक्की पुढे जातो. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि निशंक सोपवा, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला तेच मदत करत आहेत. स्वामींनी जी गोष्ट सांगितलेली आहे ती आपल्याला प्रत्येक वेळेला संकटमुक्त करून आपल्या मनाप्रमाणे करत असतात. स्वामी कायम सांगतात मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ नामाचा जप केला तर तुमची साथ मी कायम देत आहे. संकट समयी स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करणार. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवत राहणार आणि स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला एका योग्य दिशेला आणि योग्य वेळेला तुम्हाला इच्छापूर्ती नक्की करत असणार. स्वामीवरती फक्त तुमचा विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला रस्ता दाखवत असतात. संकट समयी स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. संकटातून फक्त स्वामी तुम्हाला तारतील. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करत असतील. स्वामी सांगतात आयुष्यात कोणीही जर तुमच्या आयुष्यात असा व्यक्ती आला असाल जे तुम्हाला प्रत्येक वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला कधीही काही बोलू नका, कारण प्रत्येक वेळेला ते तुमच्या सोबत असतात. स्वामी सदैव सांगतात मी प्रत्येक संकटात तुमची मदत करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण तेच प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असतात. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती. आपल्याला प्रत्येक संकटातून तेच बाहेर काढत असतात. स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ कायम देतात. आयुष्याच्या चांगल्या संकटात, वाईट संकटात आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त आपला स्वामीवरती पूर्ण विश्वास असायला हवा. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करताना नक्की दिसतात. स्वामी सांगतात आयुष्यात प्रत्येकाच्या अडचणी ह्या असतातच. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला शोधणाऱ्यांच्या भूमिका नाईलाजस्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य होय. आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक संकटांना सामोरे जावे लागते. जो व्यक्ती संकटांना सामोरे जाण्यापासून घाबरतो तो नेहमी मागे राहतो. तुम्हाला मिळणारा आदर हा तुम्ही कधी काळी केलेल्या निस्वार्थ सेवा व त्यागाची पाचपावती असते.
वास्तव हे विस्तवासारखे असते. त्याचे ढग आयुष्यात तग धरायला शिकवते. हवा आणि मन दिसत नाही, पण त्यांनी निर्माण केलेले वादळे मात्र त्यांच्या अस्तित्वात सदैव असतात. मंदिरातले कळस कधी सर्व काही करत नाही, पण तो कळस एवढा असतो की मंदिराची शोभा वाढून दाखवून देतो. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक गोष्टी कराव्या लागतो आणि त्या काल्पनिक गोष्टीमुळे आयुष्यातील खऱ्या गोष्टी ह्या आपल्याला कळणे पूर्णपणे बंद होते. आयुष्यात प्रत्येकाच्या अडचणी आहेत. त्या अडचणींना सामना करायला जा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळणे जणू अशक्य होईल. संकटांचा सामना करायला स्वतःवर आणि देवावर आपला पूर्ण विश्वास लागत असतो. आपला जर देवावरती पूर्ण विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कायम सांगतात, ज्या व्यक्तीचा स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास आहे त्यांनी काळजी न करता श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायला हवा. प्रत्येक संकटात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची मी स्वतः मदत करेल असे स्वामी सांगतात. स्वामींना दुर्लक्ष न करता स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून त्यांच्या नामाचा जप करून बघा. सर्व संकटांपासून स्वामीच तुम्हाला मुक्ती देतील. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला त्या संकटातून बाहेर निघण्याची इच्छा आहे, मात्र कुणीही असे त्या प्रयत्न करून बाहेर येण्याचा प्रयत्न गजावच करत नाही. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असते. जेव्हा स्वामीवरती आपला पूर्ण विश्वास असतो, स्वामीवर आणि स्वामी नामावर जेव्हा आपला विश्वास असेल, तेव्हा अशक्य असं काहीही आपल्याला वाटणार नाही. शक्यतो ती गोष्ट करा जी तुम्हाला पटेल, त्या गोष्टीला टाळा जी तुम्हाला मागे ओढण्यासाठी येत असेल. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. प्रत्येक व्यक्ती संकटांचा सामना करून पुढे जाऊ शकतो. फक्त त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द आणि ताकद तुमच्यामध्ये ठेवा. संकट समयी स्वामी नाम घेतल्याने आपल्याला आयुष्यात बऱ्याच गोष्टी शक्य होताना दिसून येतील. स्वामी समर्थ महाराजांचे जेव्हा आपण नाम स्मरण करतो तेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतात. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ जीवनात कधी सोडणार नाही. जे माझ्यावरती आणि माझ्या श्री स्वामी समर्थ या नामस्मरणावरती विश्वास ठेवून असतील. बघतायत काय, स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी कायम सांगतात, जो व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करेल आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील तर स्वामी नक्की तुम्हाला मार्ग दाखवताना दिसतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. तुमच्यासाठी जे जणू अशक्य असेल ते स्वतः स्वामी शक्य करतील. काळजी करण्याची गरज नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा. ते तुमच्या वाईट काळात तुमची साथ देऊन चांगला काळ आणून देतील. स्वामी भक्तांनो, या आयुष्यात प्रत्येक गोष्ट अशक्य असतात. काही गोष्टी मनाप्रमाणे होतात तर काही मनाविरुद्ध होत असतात. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली तर आपल्याला मेहनत करण्याची चिंता वाटू लागणार नाही. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे कधी होत नसते. प्रत्येक गोष्ट जर मनाप्रमाणे झाली असती तर आपल्या आयुष्यात आपण कधी मेहनत केली नसती. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होणारच नाही. फक्त स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी तुम्हाला मार्ग दाखवत तुमची इच्छापूर्ती लवकर करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. त्यांनी तुमची साथ प्रत्येक वेळेला दिली आणि तेच तुम्हाला साथ देत असतात. स्वामी सांगतात, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कडू असेल तरी ते पराजित होत नसते.
तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काही किंमत राहत नाही. लबाडी ही एक अखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या निश्चयाशी ठाम राहावे. कारण नसताना कोणी तुमचं कौतुक करत असेल तर समजून जा, लवकर संकट येणार आहे. टोचले तर आपल्याला वाईट वाटते. कोणी आपल्याला टोचून बोलले तर आपण त्यावरून नाराज होतो. कोणी चांगलं बोललं तर खुश राहतो. कोणी कसंही बोलो, आपल्याला चांगलंच बोललंय असं जेव्हा स्वतःसोबत तुम्ही म्हणाल, तेव्हा प्रत्येक गोष्ट स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामींवरती विश्वास ठेवा. अरे, स्वामीच तर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करताय. आनंदी असतात तेव्हा तुम्ही गीत ऐका, फक्त मजाच घेता, आणि दुःखी असतात तेव्हाही तुम्ही गीत ऐकता, फक्त अर्थ बदलतो. फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका. चुकत असेल तर समजून सांगा. जमत नसेल तर त्याला जमवून देण्याचा प्रयत्न करा. आवडत नसेल तर त्याला धीर द्या. एखादी गोष्ट अशक्य वाटत असेल तर ती कशा प्रकारे तो करू शकतो आणि आरामात पुढे जाऊ शकतो त्याबद्दल छोटा मोठा सल्ला द्या, पण कधीच कोणाला वाईट बोलू नका. स्वामी कायम सांगतात, ज्यांना वाटतं स्वामी त्यांची साथ देत नाही, तो त्यांचा सर्वात मोठा गैरसमज. कारण स्वामी तर प्रत्येकाची साथ देत असतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी त्यांची साथ कायम देत आहेत. स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास ठेवायला हवा. स्वामी सांगतात, जो सच्चा स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करेल, त्याची अशक्य ही अशी गोष्ट स्वामी आज शक्य करतील. टाळण्याचा प्रयत्न करू नका. हा संदेश तुमच्यासाठी अविस्मरणीय आणि खूप महत्त्वाचा स्वतः स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी लिहिलेला आहे. या संदेशाला काळजी न करता दुर्लक्ष करू नका. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून बघा. तुमच्यासाठी ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या देखील स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमच्या मनाप्रमाणे करतील. स्वामी भक्तांनो, या संदेशाला आज दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. कदाचित तुमच्यासाठी काही गोष्टी अशक्य असू शकतात, पण स्वामीसाठी नाही. स्वामींना दुर्लक्ष करणे तुम्हाला खूप महागात पडू शकतं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. एकदा का तुम्ही स्वामी भक्ती केली की स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामी नेहमी चांगल्यासाठी तुमची साथ देतात. स्वामी कधीही त्यांच्या भक्तांना त्रास देत नाहीत. स्वामी त्यांच्या भक्तांना कुठल्याही गोष्टीबद्दल कसल्याही प्रकारचा त्रास न देता त्यांची सदैव काळजी घेतात. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. स्वामी सदैव म्हणतात, जो सच्चा स्वामी भक्त माझ्यावरती विश्वास ठेवेल त्याची प्रत्येक इच्छा मी स्वतः पूर्ण करेल. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. शक्यतोवर ती गोष्ट स्वामी स्वतः पूर्ण करतात जी तुमच्यासाठी चांगली आहे. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण आज ते स्वतः तुमची मदत करण्यासाठी आलेले आहेत. स्वामी भक्तांनो, जो सच्चा स्वामी भक्त असेल स्वामी त्याला नक्की मदत करतील. जो स्वामी नामाचा जप करेल स्वामी त्याला नक्की मार्ग दाखवतील. स्वामी नामावरती ज्याचा विश्वास असेल त्याला स्वामी प्रत्येक संकटात मदत करतील. आता काळजी करणे बंद करा. आयुष्यात प्रत्येक वेळेला आता स्वामी तुम्हाला साथ देत आहेत. स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ देताना तुम्हाला दिसत असतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. जो व्यक्ती स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नाम स्मरणावरती विश्वास ठेवून बसेल त्याला काळजी करण्याची गरज नाही.
कायमस्वरूपी स्वामी त्याची साथ सदैव देत आहे. स्वामी सदैव सांगतात, मी त्या व्यक्तीची आयुष्यभर साथ देईन जो प्रत्येक वेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा जप करेल. आज हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐका. स्वामी नक्की तुमची मदत करत असतील. स्वामी कायमस्वरूपी आपल्या सोबत आहेत. आपला फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. होय, आज जी गोष्ट तुमच्यासाठी अशक्य असेल ती स्वामीसाठी तर शक्य आहेच ना. स्वामी कायम तुमची मदत करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती निशंक विश्वास ठेवून बघा. संकट काळात स्वामीच दाखवतील तुम्हाला मार्ग. संकटातून स्वामीच देतील तुमची साथ. विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थच करतील प्रत्येक गोष्ट तुमची पूर्ण. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा विश्वास आहे, मग प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी सदैव देत आहेत. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्यात प्रत्येक वळणावर, प्रत्येक संकटात स्वामी स्वतः तुम्हाला मदत करताना दिसतील. स्वामी सांगतात, आज हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुला याचा चांगला अनुभव नक्की मिळणार. हा संदेश तुझ्यासाठी आज अत्यंत महत्त्वाचा, सोबत तुझ्यासाठी पूर्णपणे तुझं जीवन बदलणारा ठरून येईल. माझ्या प्रिय मुला, या संदेशाला फक्त 15 मिनिटे ऐकल्याने तुझ्या आयुष्यातील अशक्य संकट स्वतः स्वामी समर्थ महाराज दूर करतील. तुझा त्यांच्यावरती विश्वास ठेव, कारण ते तुझ्यासोबत कायम आहेत. प्रत्येक संकटात त्यांनी तुझी साथ कायम दिली आहे. आयुष्यात असा कुठलाही वळण नाही ज्या वळणावर त्यांनी तुला मदत केली नाही, ज्या वळणावर त्यांनी तुझी साथ दिली नाही. होय, अनपेक्षित चमत्कार भाग्यात होताना तुला दिसेल. फक्त स्वामी नामावर तू विश्वास ठेव. 21 सेकंदात घरात तुला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. फक्त विश्वासाने संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. स्वामी सांगतायत, आज जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला स्वामी प्रत्येक वेळेला साथ देताना दिसतील. स्वामी सांगतात, फक्त विश्वास ठेवून बघा. तुमच्या प्रत्येक संकटात साथ फक्त स्वामी देताना दिसतील. आज या स्वामी संदेशाला दुर्लक्ष न करता स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. तुमची साथ कायम स्वामी देतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मला दुर्लक्ष न करता जो सच्चा स्वामी भक्त या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा टाईप करेल, प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात त्याची साथ मी स्वतः देईल. स्वामी सांगतात, आज तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या संकटांमध्ये तुमची मदत फक्त स्वामी समर्थ करत आहेत. ते तुमची प्रत्येक वेळेला साथ देत आहेत आणि त्यांनी प्रत्येक संकटात तुमची साथ दिली आहे. संकट समयी मदत फक्त स्वामी करतील आणि संकटातून बाहेर सुद्धा स्वामी काढतील. त्यामुळे स्वामींवरती लक्ष ठेवा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणे कधी बंद करू नका, कारण तेच तुमची साथ कायम देताना तुम्हाला दिसून येतील. आज जर तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवाल तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची स्वतः साथ देणार. काळजी न करता स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी सांगतात, जिथे स्वामीवरती विश्वास आहे तेथे प्रत्येक संकटात मी त्यांच्या सोबत आहे. फक्त त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवायला हवा, कारण मी कायम त्यांची साथ देत आहे. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर अशक्य तेही स्वामी शक्य करतील. स्वामी भक्तांनो, काळजी न करता स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवा. आता तेच तुमची साथ कायम देतील. संकट समयी स्वामी मदत करतील. संकटाच्या बाहेर स्वामी काढतील आणि तुम्हाला योग्य मार्गावर ते देखील स्वामी नेतील. स्वामी कायम सांगतात, मी कायम तुमच्या सोबत तुमच्या पाठीशी आहे. काळजी करणे आता तुम्ही कायमचे थांबवा. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतील. स्वामी नामस्मरणावर जर तुमचाही विश्वास असेल तर काळजी करणे आता बंद करा.
कारण ते तुमची साथ सदैव देतात. स्वामी नामावर तुमचा विश्वास आहे तर काळजी कशाला करताय? स्वामी सदैव सांगतात, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात आणि प्रत्येक वेळेला त्यांनी तुमची मदत केली आहे. स्वामी भक्तांनो, स्वामीवरती विश्वास ठेवताय ना? मग आता तुम्हाला काळजी करणे थांबवावे लागेल, कारण आयुष्याच्या प्रत्येक संकटात तर मदत फक्त स्वामी समर्थ महाराज करतात. त्यांनीच तुम्हाला मार्ग दाखवून तुमची साथ सदैव दिली आहे. संकटमुक्त व्हाल जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवाल आणि त्यांच्या नामस्मरणाचे जप कराल. स्वामी कायम सांगतात, हसण्यासाठी जग मोकळे असते, पण रडण्यासाठी फक्त एक ठराविक जागा असते, ते म्हणजे स्वामी समर्थ. स्वामीवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण नक्की करा. तुम्हाला प्रत्येक संकटात स्वामी स्वतः साथ देताना दिसतील. स्वामी भक्त हो, स्वामी तुमची मदत कायम करतात. कायम स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, चांगल्या वाईट वळणावर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवताना दिसतील. स्वामी नामस्मरणावर विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव देखील तुम्हाला नक्की येईल. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण आपल्या आयुष्यात तेच आहेत जे प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वामी आपली मदत नक्की करतील. स्वामी नामावर आपला विश्वास आहे, मग आपली साथ कायम फक्त स्वामी देत असतील. संकट समयी मदत हवी असेल तर स्वामी नामाचा जप करा. संकटातून जर बाहेर निघायचं असेल तर स्वामी नामाचा जप करा. संकटांचा सामना करून त्यावर विजय मिळवायचा असेल तरीही तुम्ही स्वामी नामाचा जप नक्की करू शकता. स्वामी सांगतात, ज्यांना वाटतं मी त्यांची साथ कधी देत नाही, त्यांना हे पूर्णपणे चुकीचं वाटतंय, कारण त्यांची साथ तर फक्त स्वामींनी दिली आहे. संकटात फक्त स्वामी त्यांची मदत करतात. प्रत्येक संकटातून मार्ग त्यांना फक्त स्वामी दाखवतात. संकटांच्या बाहेर सुद्धा त्यांना फक्त स्वामी काढतात आणि स्वामीच त्यांची मदत कायम करत आले. आज ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे असा सच्चा स्वामी भक्त या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करेल. त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी कायम त्याला मार्ग दाखवत असताना त्याला दिसतील. ही गोष्ट तुम्हाला पटेल जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कराल. संकटात असताना स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवतील. फक्त स्वामीवरती तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा. संकटातून मदत करणारे फक्त स्वामीच. संकटातून मार्ग दाखवून त्या संकटातून तुम्हाला संकट मुक्त करणारे हेही फक्त स्वामी. विश्वास ठेवा, स्वामी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतात. स्वामी सांगतात, फक्त 10 मिनिटे ऐका. हा संदेश तुमच्यासाठी 10 मिनिटात चांगला ठरणार. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मदत करत असतात. स्वामी प्रत्येक संकटात तुमची साथ नक्की देत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला बोलतात, मी त्यांचीच साथ आयुष्यभर देणार. जो श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवेल. स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असेल तर बऱ्याच गोष्टी तुमच्या ह्या शक्य होतात. स्वामी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण तेच तुमची साथ देत असतात. स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल तर मग स्वामी तुमची साथ कायम देतात. प्रत्येक संकटात तुमची साथ स्वामी देत असतात. स्वामी बोलतात, आज जो माझा नामस्मरणाचा जप करून कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहिल, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात संकटांचा सामना करण्याचे बळ फक्त स्वामी त्याला देतील. असा व्यक्ती जो स्वामीवरती विश्वास ठेवेल त्याला मदत फक्त स्वामींनी केली आणि स्वामी कायम मदत करत आहेत. स्वामी कायम बोलतात, विश्वास ठेवून बघा, तुम्हाला मार्ग नक्की मिळेल. विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत स्वामी स्वतः मदत करताना दिसतील. जर विश्वास असेल तर स्वामी तुम्हाला प्रत्येक इच्छा पूर्णही करून देतील. फक्त स्वामी नामस्मरणावरती तुमचा विश्वास लागतो, कारण प्रत्येक संकटात तेच तुमची संकट